जय भीम नमबुद्धाय। एका मातंग समाजाच्या मुलानं एका ताईवर प्रेम करून तिला फसवलं आणि ती ताई म्हणजे बौद्ध समाजातली आहे। आणि ह्या ताईचा व्हिडिओ बघा अगोदर। तर सर्वांना क्रांतिकारी स्वाभिमानी जय भीम। माझी आयडी बॅन झालेली, माझ्या बॉयफ्रेंडनं बॅन केलेली आहे। तो मॅरिड होता हे मला माहित नव्हतं। मला खूप मारहाण झालेली आहे। प्लीज माझी एवढी माहिती द्या, मला मदतीची गरज आहे। बघितला ना, तर हा ताईचा व्हिडिओ पोस्ट झाला होता आणि प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। मग मी या ताईला कॉल केले, मेसेज केले व्हॉट्सअपवर आणि माझ्या मित्रमंडळीला पाठवलं का हा व्हिडिओ खरा आहे की काय आहे। आणि तिने सांगितलं की माझा जे अकाउंट आहे इंस्टाग्राम हे बॅन केलेला आहे, हॅक केलेला आहे माझ्या बॉयफ्रेंडनी। आणि माझ्या बॉयफ्रेंडचं लग्न ऑलरेडी झालेलं होतं आणि तो मातंग समाजाचा होता। म्हणजे मातंग समाजाचे मुलं आपल्या आई बहिणीवर बघा डोळे टाकून तिला प्रेमाच्या जाळ्यात फसून त्यांचं यौन शोषण करून तर त्यांच्यावर अत्याचार करून राहिले। तर विचार करा तुम्ही। तर मग ताईनं आपला दुसरा व्हिडिओ अपलोड केला। तर अपलोड केल्यावर ताईनं पुरी परिभाषा सांगितली की मी तुम्हाला कमेंट का केली नाही, तुम्हाला रिप्लाय का दिला नाही, तुम्हाला मेसेज का केला नाही। तर त्या ताईचा तिसरा जो व्हिडिओ आहे तो त्यांच्या आयडीवर अपलोड केला त्यांनी। मग तो आमच्यापर्यंत आला। तर ती ताई बघा आपल्या बौद्ध समाजाची ताई काय म्हणत आहे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। तर 2 दिवसाखाली मी एक व्हिडिओ सोडला होता की माझी आयडी बॅन झाली आहे। माझी आयडी त्याच्याकडे माझ्या बॉयफ्रेंडकडे पासवर्ड होता। त्यानं काय केलंय मला माहित नाही, बट मी प्रयत्न करते पुढून आयडी मिळवण्याचा। मिळून जाईल मला, त्यात काही विषय नाही। फक्त मला एवढंच सांगायचं होतं की मी 2-3 दिवस पोलीस स्टेशन मध्ये होते, त्याच्यामुळे कोणाचाच मी उत्तर देऊ शकली नाही। माझ्यावर खरोखर अन्याय झालेला आहे, भयानक अन्याय झालाय। आजपर्यंत मी सोशल मीडियाला कोणतीही गोष्ट मांडत नव्हती, पण आज मांडते। मातंग समाजाविषयी मी कधीही अपशब्द बोललेली नाही, कारण मी एक भीमकन्या आहे आणि मी कधी बोलू पण शकणार नाही। पण मातंग समाजामध्ये काही जे लोक आहेत मुलींना यूज करून सोडून देतात। एक मुलगा होता मातंग समाजातला, त्याच्यासोबत मी 5 वर्ष झालं रिलेशन मध्ये होते। त्यानं मला त्याचं लग्न झालेलं देखील सांगितलं नाही, त्याला लेकरं आहेत ते पण सांगितलं नाही। सगळं माझ्यासोबत खोटं बोललेलं आहे। मला लग्नाचं आश्वासन दिलं की बाबा मी तुझ्याशी लग्न करेन, शारीरिक फिजिकल ह्या गोष्टी माझ्यासोबत ठेवल्या। मी नको म्हणत असताना देखील जबरदस्तीनं माझ्यासोबत अशा काही गोष्टी केल्या त्यानं माझ्यासोबत। कारण मी त्याला म्हणत होते आपण लग्नानंतर अशा काही गोष्टी करू, हे चुकीचं आहे। लग्नाचं जेव्हा नाव काढेल तेव्हा माणूस तो भांडत होता माझ्यासोबत, करा येईल की उद्या करा येईल, परवा करा येईल, बघा येईल ना पुढच्या पुढं, तुझं माझ्यावर प्रेम नाही का। माझा फोन जरी जरा वेटिंग लागला तर तो मला कुत्र्यागत मारत होता, घरी येऊन हाणत होता, मारत होता। माझ्यासोबत त्यानं फार अन्याय केलेला आहे। मी त्याच्यावर केस केलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे। पण एवढंच मला म्हणायचं आहे, एखाद्या पुरीचा तुम्ही वापर करता, नंतर म्हणता की तो मला काय म्हणतो माझा अफेअर आहे 4-5, माझी पर्सनल लाईफ आहे। मग मी काय ऑप्शन होते का एवढा दिवस? मला ऑप्शन म्हणून ठेवलं होतं का? कापड वापरलं सोडून दिलं। ही भीमकन्या आहे, भीमकन्या। अन्यायाविरुद्ध लढायची ताकद आहे, माझ्या बापाची शिकवण आहे, डॉक्टर बाबासाहेबांची ही शिकवण आहे। मला एक भीमकन्या, स्वाभिमानी भीमकन्या आहे मी। माझ्या शब्दात आणि माझ्या विचारात एवढी आग आहे ना, त्याच्याकडे कितीही पैसा असू द्या, केस मिटवायचा। मी भीमकन्या आहे, माझ्यासोबत अन्याय घडलेला आहे। मी शेवटच्या श्वासापर्यंत न्याय मिळवण्याची माझ्यामध्ये धमक आहे। न्याय मिळवणारच मी, मला न्याय मिळणारच। त्याला 10 वर्षाची शिक्षा देणार। माझ्यासोबत जबरदस्तीनं फिजिकली रिलेशन ठेवलेलं आहे, मला लग्नाचं आश्वासन दिलेलं आहे। मी तुझ्यासोबत लग्नाचा आमिष दाखवलेला आहे की मी तुझ्याशी लग्न करतो म्हणून। माझ्या मनाचा भावनाचा बाजार उठवलेला आहे। 4-5 त्याचे अफेअर आहे, त्याचं लग्न झालेलं आहे। मी त्याला शिक्षा झाल्याशिवाय गप्प बसणार नाही। त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। आज माझी स्टेटमेंट होते कोर्टामध्ये, मी दिलेली आहे। सगळेजण कमेंट बॉक्स मध्ये येऊन मला बोलतात काय मी कोणाला उत्तर देऊ शकली नाही, मला माफ करा। मी पोलीस स्टेशन मध्ये होते। मी सोलापूर माझं गाव आहे, त्यात एक छोटंसं मंगळवेढा गाव आहे माझा तालुका, मी जिल्ह्यातून पडते। मला त्यानं काहीच सांगितलं नव्हतं, म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की माझ्यासोबत अन्याय घडलाय आणि ह्याच्यासाठी मी स्वतः एकटी नक्की लढीन। मला खूप दुःख होते, मी डिप्रेशन मध्ये भरपूर आहे। असं वाटतंय की स्वतःला संपून टाकावं, आता सगळं संपलेलं आहे। पण ही खरी सुरुवात आहे माझ्या संघर्षाची।
ही डोळ्यातला अश्रू, खूप वेदना आहेत माझ्या ह्याच्या मागं, पण मी लढणार, माझ्या न्यायासाठी मी लढणार, तोपर्यंत जिवंत राहणार. काही मुली डिप्रेशन मध्ये जातात, सॅड स्टोरी लावतात, ह्यानं मला धोका देऊन गेला. असं करू नका. जो मुलगा तुमच्या शरीराचा वापर करत असेल, असं धोका देऊन जात असेल, त्याला कोर्टात खेचा. शरीराचा बाजार, मनाचा बाजार, त्याला अधिकार नाही दिला कुठल्या मुलीच्या मनासोबत खेळायला आणि शरीरासोबत खेळायला अधिकार दिलेला नाही. जो मुलगा तुमच्यासोबत असं करेल त्याला कोर्टात खेचा. अजिबात त्याला असं डायरेक्टली सोडून देऊ नका. माझी एवढीच इच्छा आहे की मला खूप जण विचारत होते असं काय झालंय, की खूप काय कमेंट करत होते, मी त्यांना रिप्लाय नाही देऊ शकली, मला माफ करा. मी त्याच्यावर केस केली, गुन्हा दाखल झालाय. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ही भीमकन्या लढत राहील न्यायासाठी. मला क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. बघितला व्हिडिओ? तो विचार करा तुम्ही. आपल्या ताईवर अत्याचार करण्यात आला, ताईला फसवलं ह्या. तर विचार करा. अगोदर आम्ही व्हिडिओ बनवला होता ताईवर, तर असं वाटत होतं की बा जाती जातीमध्ये झगडे करण्यासाठी एक मोहरा आहे, पण नाही. ताईने जेव्हा तिसरा व्हिडिओ अपलोड केला तिचा, तेव्हा तिने सांगितलं की मी पोलीस स्टेशनमध्ये होती आणि त्याच्यावर मी FIR दाखल केलेली आहे आणि त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं आणि मी वर्गीकरणाच्या विरोधात बोलत होती, तर त्याला मला मारलं. म्हणजे माझ्या काळजाशी खेळली, माझ्या शरीरासंग खेळला तो. तर बघा तुम्ही, ताईचं बोलणं आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, ताई तू अशा लोकांच्या नादी कशाला लागलीस? तुला प्रेम करायला बाबासाहेबांचं लेकरू नाही मिळालं का? अशा लोकांच्या नादी लागून तू स्वतःचं चरित्र आणि स्वतःचं नाव बदलाव करून घेतलंस. तू विचार कर, तुझ्या एका व्हिडिओमुळे काय झालं, तू प्रचलित झाली महाराष्ट्रामध्ये आणि तुझ्या आई वडिलाला तोंड दाखवण्याची तुला हे नाही झाली, शरम नाही वाटून राहिली. लेकरं पाहत असेल, तुझे भाऊ पाहत असेल, आई पाहत असेल, बहिणी पाहत असेल, नातेवाईक पाहत असेल. तू विचार कर, तू एका माता समाजाच्या मुलावर प्रेम केलं आणि तो लग्न झालेलं ऑलरेडी होतं, त्याचं लग्न ऑलरेडी झाल्यावर तू त्याचा इंस्टाग्रामवर तू व्हिडिओ बनवला आणि तू सांगितलं. तर सांग ताई, तुझ्या संग कोण लग्न करणार आता? तू प्रचलित तर केली, स्वतःचं जे प्रॉब्लेम तू सांगितलं, पण तू सांग आता मला ताई, तू असं सोशल मीडियावर सांगितलं आणि सोशल मीडिया सांगितल्यावर तू अशा पद्धतीनं तू वागलीस आणि अशा पद्धतीनं तू सगळं क्लिअर सांगितलं, शरीर संबंध ठेवले, तू अमकं ठेवलं, टमकं ठेवलं. ताई, हे तू चुकीचं केलं, तुझा गुन्हा आहे याच्यामध्ये, कळलं का? गुन्हा तुझा आहे. माझं एकच म्हणणं आहे ताई, तुला जय भीमवाला मुलगा मिळाला का नाही? प्रेम करायला तुला मुलगा मिळाला का नाही? अशा हरामखोर लोकांच्या मागं लागून तू, त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं, तू त्याला म्हणत होती लग्न कर आणि तो तुझ्याशी झगडत होता, तू अशी सांगून राहिली. तुझ्या संग शरीर संबंध ठेवले त्याने, अमकं ठेवलं, टमकं ठेवलं, तुझ्या संग रिश्ता ठेवला 5 वर्ष आणि तुला कळू दिलं नाही की तू त्याचं लग्न झालं म्हणून. आणि आता तुला कळल्यावर तुझी पायातली आग डोक्यात गेली आणि तू पोलीस स्टेशन गाठलं. पण हे बरं केलं ताई, पण गोष्ट आहे तू, हे पिक्चर नाही ग, हे प्रेम फक्त 2.5 तासाचं असतं. प्रेम तर फक्त आपले मायबाप करत असतात, लक्षात ठेव. प्रेम फक्त आपले मायबाप करत असतात. हे याला प्रेम म्हणत नाही, याला वासना म्हणतात, टाइमपास म्हणतात. ताई, तू त्या मुलासंग प्रेम केलं, खरं केलं असं, पण त्यानं तुझ्या संग टाइमपास केलाय, लक्षात ठेव. का बाबासाहेबांच्या लेकराशी तुला प्रेम केलं असतं, तिच्याशी लग्न आम्ही स्वतः करून दिलं असतं. पण लक्षात ठेव, तू त्याचा नंबर तू व्हायरल कर, तो जो कोण हरामखोर आहे त्याचा नंबर तू व्हायरल कर. जशी तू स्वतःला तू ओपन करून तू सांगून राहिलेली आहे ना, तर त्या हरामखोराला पण सजा मिळाली पाहिजे, माझं मत आहे. मला माहित नाही ताई तुझं लग्न होणार की नाही होणार अगोदर, पण माझं एकच मत आहे, कारण तुझ्या आई वडिलाला पण असं वाटत असेल की मी कोण्या मुलीला जन्म दिला असे म्हणत असेल. पण ताई, कारण तुझ्या ह्या व्हिडिओमुळं, तुझ्या ह्या सोशल मीडिया तुझ्या सांगितल्यामुळं काय झालं की लाखो लोकांपर्यंत तुझा व्हिडिओ पोहोचला, लोकांनी शेअर केला, कॉपी पेस्ट शेअर केला, आपल्या आयडीवर टाकला. त्या कारणामुळे तू लय व्हायरल झालेली आहे ताई. आणि कसं आहे ताई, मुलींची जात ही इज्जत असते आणि तू सोशल मीडियावर येऊन तू पुरेच्या पुरे सांगितलं, पण त्या मुलाचा फोटो आणि नावासहित आणि त्याचा मोबाईल नंबर सहित तू सोशल मीडियावर अपलोड कर, जेणेकरून तुला न्याय मिळणार. कारण
तू स्वतःला ओपन करून सांगितलेलं आहे जे तुझ्या जीवनात काय काय घडलेलं आहे ताई. कारण मी तुला एकच सांगू शकतो की मला अगोदर वाटत होतं की तू समाजाला भडकवत आहेस, मातंग आणि बौद्ध समाजाला भडकवण्याचं काम चालू आहे. मला असं वाटत होतं. जेव्हा तुझा तिसरा व्हिडिओ अपलोड झाला सोशल मीडियावर तेव्हा मी बघितलं की नाही, तुझं खरं आहे. तू सांगितला तुझा तो 4-4.5 मिनिटाचा व्हिडिओ मी बघितल्यावर मला कसं तरी वाटलं, ताई तू चुकी केली, तिच्यात तुझी पण गलती आहे. तू चांगल्या मुलाशी प्रेम केलं नाही, प्रेम केलं तर एका वाईट मुलाशी केलं. त्या कारणामुळं तुला सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे की तुझा एक लहान भाऊ आहे, एक मोठा भाऊ आहे मी. तर तू सोशल मीडियावर त्या हरामखोराचा फोटो, त्याचं नाव, गाव, त्याचा मोबाईल नंबर सेंड कर, जेणेकरून तुला न्याय मिळणार. माझ्या सगळ्या भीमसैनिकांना माझं एकच सांगणं आहे, हा व्हिडिओ जास्त शेअर झाला पाहिजे. कारण शेअर झाला की तेव्हाच कळणार तुम्हाला. कारण बाबासाहेबांच्या मुलीचं त्या लेकराचं बघा काय वाटोळं करून टाकलं एका मातंग समाजातील एका मुलानं. म्हणजे ते वर्गीकरणाला विरोध करत होती, आरक्षणाच्या वर्गीकरणाला विरोध करत होती, तर तिचं अकाउंट बॅन ते केलं, तिला मारझोड केलं, तिला मारलं म्हणते. ही फोन उचलत नव्हती तर नवऱ्या बायकोसारखं मारत होता म्हणते तिला. पण विचार करा तुम्ही या गोष्टीचा माझ्या भावांनो. आपल्या ताईवर अत्याचार करण्यात आलाय. ताईचाही गुन्हा याच्यामध्ये, लक्षात ठेवा. ह्या ताईचाही गुन्हा याच्यामध्ये आहे. तेवढा गुन्हा त्याचा पण आहे, तेवढा गुन्हा हिचा पण आहे. पण ह्या ताईनं स्वतः ओपनली सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्या कारणामुळं ह्या ताईनं एकच काम करावं की याचा फोटो, याचा व्हिडिओ, त्याचे जे काय असेल तुझ्यापाशी सगळं सोशल मीडिया अपलोड कर, जेणेकरून काय का तुला न्याय मिळणार. हा व्हिडिओ जास्त शेअर झाला पाहिजे. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.